मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता हप्ता जो आहे तो 6वा हप्ता आता खात्यामध्ये या कार्यक्रमामधून वितरित केल्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता जो आहे तो मिळणार आहे. जाणून घेऊ सविस्तर माहिती. तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचे तुम्ही जर लाभ घेत असाल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण तुम्हाला आता लाभ मिळू शकतो. आणि एकंदरीत मित्रांनो, आता वार्षिक जे आहे ते 15,000 रुपये मिळणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. निश्चित मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकार चालवतं आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते आलेले आहेत. 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 6वा हप्ता. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आपण जे स्टेटस आहे ते स्टेटस पण काढू शकता. आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभधारी स्टेटस सुद्धा लिस्ट सुद्धा जे आहे ती चेक करू शकता. कशा पद्धतीने करायचे तर मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईल क्रमांक किंवा जो अधिकृत जे पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ते पाहिजे. आणि ते जर असेल तर तुम्ही इथे मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता. स्क्रीनवर दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीने कॅप्चा टाकून खाली जो स्क्रोल केल्याच्या नंतर गेट डाटावर तुम्ही क्लिक करायचं आहे. गेट डाटा कुठं आहे तर हे इथं आहे मित्रांनो. हे इथे गेट डाटावर क्लिक केलं मित्रांनो, हे गेट डाटा जे आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करू शकता आणि खालील अशा पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती दिसून जाईल. कोणत्या फक्त या नमो शेतकरी योजनेची फक्त एकच अट आहे की आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. कारण की हप्ता आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकामध्येच येत असतो. तर आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्टेटस काढू शकता. आणि स्टेटस काढल्यानंतर सविस्तर डिटेल्स आता तुमच्या खात्यामध्ये तुमच्या स्टेटसवर दिसून जाईल. तर हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे. तर धन्यवाद.